Hello dear students, hope so you all are doing good. चला, मॅथ्स सगळ्यांना अवघड जातं, खूप जणांना सोपं जातं, पण जर काही प्रश्न ट्रिकी आला, त्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे तुम्ही येऊन अडकता. तर मग ह्या सर्व जे काही एक्सपिरियन्सवरून मी जे काही 2 ते 4 वर्षांपासून मुलांचे पेपर चेक करत असतो, काही गोष्टी फेस करत असतो की बघत असतो की बाबा तुमचे जे काही 8वी 9वी 6वी 7वी जे काही कोविड बॅचमध्ये गेले आहे, जे काही तुमचं ज्युनियर एज्युकेशन जे काय कोविडमध्ये गेलं आहे, ऑनलाईनमध्ये पास झालं आहे, त्याचे जे काय बेसिक आहे, आत्ता तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये आल्यानंतर ते तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करत आहे. हे काही गोष्टी जाणवल्या. तर मॅथ्स खूप अवघड नाही आहे, पण मॅथ्समध्ये काही फंडे आहे, काही बेसिक्स आहे, ते तुम्हाला येणं अति गरजेचं आहे. कारण की खूप लॉ ऑफ इंडायसेस असो, छोटे एक्सपान्शन्स असो, ते सुद्धा मुलं चुका करतात. तर काही दिवसातच आपल्या 10th स्टेटसाठी लाईव्ह सेशन्स मॅथ्समध्ये सुरू होतील. अतुल ट्युटोरियल्समध्ये प्रत्येक बॅच नवीन सुरू झाल्यावर काही बेसिक्सचे लेक्चर्स होतात. त्याचं कारणच हे आहे की तुम्ही इथून मागे काही जरी शिकलेले असाल, पण अतुल ट्युटोरियल्समध्ये ॲडमिशन घेतलं तर तुमचं बेसिक स्ट्रॉंग करून घेण्याचं काम आमचं असतं. तर हे प्रत्येक वेळेस सेशन सुरू झाल्यानंतर पण काही ॲडमिशन्स होतात, तर मुलांना बेसिकमध्ये प्रॉब्लेम येतात. कदाचित काही जणांनी बेसिकवाले लेक्चर्स पण मिस केले असतील, नंतर त्यांनी ॲडमिशन घेतलं. तर मग ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल करण्यासाठी ही आजची व्हिडिओ आहे. तर ह्या बेसिकमध्ये मला कोणीही काही म्हणू, खूप जणांना हे लेक्चर्स येत असतील, काही कॉन्सेप्ट्स येत असतील, पण मला त्या मुलांसाठी ह्या व्हिडिओज बनवायच्या आहे ज्यांचं खरंच बेसिक वीक आहे आणि त्यांना 8वी 9वी 10वी बोर्डामध्ये त्यांना चांगला स्कोर करायचा मॅथ्समध्ये. जी काही मॅथ्सची भीती तुमच्या मनामध्ये आहे, ती मॅथ्सची भीती ह्या आजच्या लेक्चरनंतर किंवा ह्या बेसिकच्या सिरीजनंतर ती निघून गेली पाहिजे. त्या पलीकडे जे काही 10वी बोर्ड स्टेट बोर्डला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर क्लासमध्ये मी घेतोच, कारण की माझे जे काही लेक्चर्स असतात क्लासमध्ये सुद्धा ऑफलाईनमध्ये, ते सुद्धा मी एकदम बेसिकपासून सुरुवात करतो. तुम्हाला या बेसिकच्या सिरीजमध्ये डेसिमलचं ॲडिशन, डेसिमलचं मल्टिप्लिकेशन, आयडेंटिटीज, साइन रूल, एरियाचे जे काही टू डायमेन्शनल ज्या काही फिगर्स आहेत त्यांचे काही फॉर्म्युलेज जे तुम्हाला वारंवार यूज होत असतं मॅथ्समध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपण करून घेणार आहे. चलो, दॅट इज समथिंग यू हॅव टू लर्न, यू हॅव टू अंडरस्टँड, यू हॅव टू सॉल्व इन मॅथ्स. बट त्यासाठी तुमच्या बेसिक काही गोष्टी गरजेच्या आहेत. मीन्स खूप काही गोष्टी तुम्हाला पाठ नाही करायला लावत, पण त्याच्या मागचं कारण आहे त्या मुलांचं आधी बेसिक स्ट्रॉंग असलं पाहिजे. ज्यावेळेस तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल, बेसिक फंडामेंटल्स क्लिअर असेल मॅथ्समध्ये, तर तुम्ही पुढे जाऊन सगळ्या गोष्टी लॉजिकली, विचारपूर्वक आणि तुमच्या बुद्धिमत्तेने त्या गोष्टी सॉल्व्ह करू शकता. क्लिअर आहे? चला, मग आजच्या ह्या लेक्चरला आपण आता सुरुवात करूया. पहिला जो काही टॉपिक आहे दॅट इज आयडेंटिटीज. ह्या ज्या काही बेसिक आयडेंटिटीज आहे ह्या तुम्हाला माहीत असतील, पण त्याचं ऑब्झर्वेशन्स तुमच्या येणाऱ्या 10वीच्या काही चॅप्टर्समध्ये किंवा 8वी आणि 9वीच्या चॅप्टर्समध्ये यूज होणार आहे. तुम्ही एकदा हे आयडेंटिटीज बघा आणि ज्यावेळेस तुमचे ऑफलाईन लेक्चर्स होतील त्यावेळेस टीचर्स कसं अप्लाय करत आहे ते तुम्हाला समजून येईल. क्लिअर आहे का नाही? मग व्हॉट आर सम बेसिक आयडेंटिटीज? मी या आयडेंटिटीजला बेबी आयडेंटिटीज पण म्हणतो. खूप छोटूशा आयडेंटिटीज आहे, पण त्या एखाद्या मोठ्या प्रश्नाला सुद्धा अवघड बनवण्याचं काम करतात. म्हणून ज्यावेळेस प्रश्न कठीण बनतो तो कठीण बनतो कारण की तुमचा बेसिक स्ट्रॉंग नसतं. क्लिअर आहे का? मग पहिली आयडेंटिटी जी आहे दॅट इज a+b होल स्क्वेअर. मग याचं एक्सपान्शन कसं आहे? a² + 2ab+b². मग सर ह्या एवढ्याच आयडेंटिटी आम्हाला लक्षात ठेवायचं आहे का? पण आयडेंटिटी तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे, पण याचं ऑब्झर्वेशन जे आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सपोज मी हे a+b होल स्क्वेअर, हे काय आहे? ऑब्झर्वेशन, जे आपल्याला ह्या आयडेंटिटीच्या माध्यमातून करायचं आहे. a+b होल स्क्वेअर हा +2ab आहे, त्याला ह्या साईडला न्या, दॅट इज -2ab, दॅट इज a² + b². म्हणजेच जर तुम्हाला कोणी a² + b² ची व्हॅल्यू विचारली तर तुम्ही ती a+b होल स्क्वेअर -2ab फॉर्ममध्ये हे ऑब्झर्वेशन पण तुम्हाला माहीत पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपली आयडेंटिटीज काय आहे? a+b होल स्क्वेअर, a² + 2ab + b². पण याचं जे काय कडक ऑब्झर्वेशन जे काय व्हेरी इम्पॉर्टंट आहे दॅट इज a² + b² इज इक्वल्स टू a+b होल स्क्वेअर -2ab. काही अडचण आहे का? नाही. मग सर आता दुसरी आयडेंटिटीज काय ते सांगा. पण ही दुसरी आयडेंटिटीज आहे ना, सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी काही कॉमन मिस्टेक आहे ह्या बेबी आयडेंटिटीजचं, ते काय आहे? मुलं जनरली करता काय ते जास्त लक्षात घ्या. जनरली मुलं ही आयडेंटिटीज, तुम्हाला वाटत असेल ही मिस्टेक मी करणार नाही, पण आम्ही ज्यावेळेस प्रिलिम्सचे बोर्डचे पेपर चेक करतो त्यावेळेस आम्हाला माहिती आहे की मुलांनी काय चुका करून घाई गडबडीमध्ये तुमच्याकडून जाणून बुजून चुका होत नाही, घाईमध्ये कॅल्क्युलेशन मिस्टेक्स, ज्याला सिली मिस्टेक्स म्हणतो आपण, त्याला तुम्ही याला सिली मिस्टेकच नाव दिलं आहे. पण ती सिली नाही, तुमचे बेसिक फंडामेंटल स्ट्रॉंग नाही आहे, तुमचं माइंड स्टेबल नाही आहे. तर बघा काय करता जनरली मुलं, हा a+b होल स्क्वेअर आहे, हा सर हा a चा पण स्क्वेअर होईल, हा b चा पण स्क्वेअर येईल. हे चुकीचं आहे. तुम्ही +2ab वाली टर्म खाऊन टाकली. बाळांनो, ते ab होल स्क्वेअर असेल तर a² b² लिहा, कारण की ह्या दोन टर्मच्या मध्ये मल्टिप्लिकेशनची समय, याला एक सिंगल टर्म कन्सिडर करू शकतो का? हो. आणि हे मल्टिप्लिकेशन आहे, हा आहे ना. तसं इथे ह्या दोन वेगवेगळ्या टर्म आहे ज्याला प्लस साईनने भागलेला आहे.
क्लिअर आहे की नाही? ह्या दोन वेगवेगळ्या टर्म आहे. प्लस साईन इज सेपरेटिंग ए अँड बी. हा आहे ना. मग ज्यावेळेस प्लस किंवा मायनस असेल प्लस किंवा मायनस असेल त्यावेळेस असं लिहायचं नाही. तुम्हाला प्रॉपर ही आयडेंटिटी यूज करायची आहे. ज्यावेळेस प्लस साईन असेल ए प्लस बीचा होल स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. काही अडचण आहे का? ज्यावेळेस तुमचं इथे मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल दिस स्क्वेअर किंवा ही जी काय पॉवर आहे ही दोघांमध्ये स्प्लिट होईल. काय प्रॉब्लेम आहे का? काही अडचण नाही. मग पुढचं काय सर? मग पुढची जी काय सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आयडेंटिटीज ज्यावेळेस मायनस असेल तर पुढे काय? ए मायनस बीचा होल स्क्वेअरची आयडेंटिटी आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग याचं ऑब्झर्वेशन काय येईल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा आहे ना. मग या केसमध्ये ए मायनस बीचा होल स्क्वेअर प्लस 2ab. त्या केसमध्ये काय होतं? ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस 2ab. म्हणजे जर तुम्हाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर तुम्ही आयडेंटिटी वापरू शकता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस 2ab. पण ज्यावेळेस तुम्हाला याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला ए मायनस बीचा होल स्क्वेअर लिहायचा असेल तर तुम्ही काय लिहिणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बीचा होल स्क्वेअर प्लस 2ab. सर हे सांगता काय? हे यूज होणार का? आम्हाला ती वरची आयडेंटिटी माहिती आहे. हे ऑब्झर्वेशन कामाचं आहे का? हो. ज्यावेळेस गोष्टी व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये येतात ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामची गोष्ट केल्या जाते त्यावेळेस तुम्हाला नंबर्स न देता व्हेरिएबल्समध्ये प्रश्न कठीण बनवले जातात. तर त्यासाठीच हे ऑब्झर्वेशन्स कामं येतात. तुम्हाला अशा गोष्टींची व्हॅल्यू विचारली जाते. ए मायनस बी आणि ए बीची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेली असते. हेच आपल्याला विचार करायला वेळ जातो की यार ए मायनस बीची व्हॅल्यू दिली आहे आणि आपल्याला विचारलं आहे की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सांगा तर हे क्लिक व्हायला मुश्किल जातं. म्हणून मी हे तुम्हाला लिहून दिलं आहे. एकदा लिहिलेली गोष्ट तुमच्या डोक्यात राहील आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला हे समोर आठवल्या जाईल. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला तुम्ही दोन फॉर्ममध्ये लिहू शकता. दॅट इज ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस 2ab और ए मायनस बीचा होल स्क्वेअर प्लस 2ab. काही अडचण आहे का? नाही. हे ऑब्झर्वेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप म्हणजे खूप. क्लिअर आहे की नाही? मग हीच जी काय गोष्ट आहे तुम्हाला एक पुढे एक्झाम्पल्स घेईल काही गोष्टी शिकवेल तिथे तुम्हाला यूज होईल. मग सर ए प्लस बीचा होल स्क्वेअर आणि ए मायनस बीचा होल स्क्वेअर तर समजलं. मग पुढे काय? तर आता पुढे अजून आपण इंटरेस्टिंग गोष्ट बघू. दॅट इज थर्ड ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. काही अडचण आहे का? त्यास 3 टर्म असेल तर काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए बी प्लस बी सी प्लस ए सी. काही अडचण आहे का? नाही. मग सर अजून एक इम्पॉर्टंट आयडेंटिटीज हो दॅट इज ए प्लस बीचा होल क्यूब. ज्यावेळेस स्क्वेअर असेल तर तुम्हाला माहिती आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ज्यावेळेस प्लस साईन असेल ज्यावेळेस मायनस असेल तर मायनस 2ab येईल. तर ए प्लस बीचा होल क्यूबची आयडेंटिटी काय आहे? ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी. ज्यावेळेस प्लस साईन असेल पूर्ण एक्सपान्शनमध्ये प्लसवाली साईन. क्लिअर आहे की नाही? याचं पण ऑब्झर्वेशन आहे का? हो. जसं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू विचारल्या जाऊ शकते तसंच ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू विचारल्या जाईल. 10वीच्या मुलांना येणाऱ्या सेकंड चॅप्टर अल्जेब्राचा क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्यामध्ये ह्या गोष्टी अति यूज होतात. त्यावेळेस तुम्हाला हेल्प होईल. त्यामुळे हे लेक्चर खूप अटेंटिव्हली बघायचं आहे. तर ए क्यूब प्लस बी क्यूब हे सगळं प्लस आहे. इकडे येऊन मायनस ए प्लस बीचा होल क्यूब मायनस 3ab इंटू ए प्लस बी दॅट इज ए क्यूब प्लस बी क्यूब. मग याचं ही जी काय बेसिक आयडेंटिटीज ही तुम्हाला माहीतच पाहिजे. पण हे ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला जास्त गरजेचं आहे. ते आहे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बीचा होल क्यूब मायनस 3ab इंटू ए प्लस बी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे ऑब्झर्वेशन ज्यावेळेस तुम्ही एकदा दोनदा तीनदा लिहिणार त्यावेळेस तुम्हाला मॅन्युप्युलेशन ज्यावेळेस तुम्हाला टीचर ज्यावेळेस तुम्हाला एखादा मॅथ्सचा फॅकल्टी एखादा कोणी म्हणेल मॅन्युप्युलेट करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी शिक तर तुला मॅथ्समध्ये फायदा आहे. कारण की ही 8वी 9वी 10वीची जर्नी जेवढी इझी वाटते त्याच्या पलीकडे 11वी 12वी आहे. म्हणजेच तिथे तुम्हाला डायरेक्ट नाही इनडायरेक्ट फॉर्म्युला मॅन्युप्युलेशन करून प्रश्न येतात. म्हणून ही तुम्हाला एक झलक दिली आहे बेसिक मॅथ्समध्ये. क्लिअर आहे का? काही अडचण नाही. सो त्यानंतर महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युला दॅट इज ए मायनस बीचा होल क्यूब दॅट इज ए क्यूब प्लस ए क्यूब मायनस बी क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी. लक्षात ठेवायचा तरीका कसा? हे मायनस आहे तर सगळीकडे मायनस. काही अडचण आहे का? मग ऑब्झर्वेशन ए मायनस बीचा होल क्यूब प्लस 3ab इंटू ए मायनस बी. कारण बघा इथे प्लस मायनसची चुकी होऊ शकते कारण की ज्या स्क्वेअर होत असताना या दोन्ही लिडिंग टर्म्सला प्लस साईन होते.
पण मी तुम्हाला काय लक्षात ठेवा, इथे मायनस तर सगळीकडे एक्सपान्शनमध्ये मायनस, काही अडचण आहे का नाही. मग तुम्हाला ए क्यूब मायनस बी क्यूबची कधी कोणी व्हॅल्यू विचारली तर तुम्ही म्हणणार ए मायनस बीचा होल क्यूब प्लस 3ab इंटू ए मायनस बी. सर तुम्ही एवढी मेहनत करताय, तुम्ही जस्ट टर्म इकडची इकडे करताय, तर आम्ही फक्त वरची एक्सपान्शन लक्षात ठेवणार ए मायनस बीचा होल क्यूब, ए प्लस बीचा होल क्यूब, ए स्क्वेअर ए प्लस बीचा होल स्क्वेअर, ए मायनस बीचा होल स्क्वेअर, तर काम होईल ना बाळा? होईल. पण राजा तुला हे लक्षात ठेवायचं आहे, जोपर्यंत हे ऑब्झर्वेशन मी तुला आधी सांगितलं नाही, जर मी तुला डायरेक्ट विचारलं असतं तर कुठेतरी चुका झाल्या असतात. हे मला सांगण्याचा उद्देश काय, कारण मी मल्टिपल क्वेश्चन्स बघितले आहे, मला माहिती आहे की कोणत्या गोष्टी कधी वापरायच्या आहे. मॅथ्समध्ये एक कायम लक्षात ठेव, ज्यावेळेस जोपर्यंत तू मॅक्सिमम क्वेश्चन करणार नाही, कारण की सगळे मोठे मोठे लोक, मोठे मोठे टीचर्स म्हणत आले आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याचा अर्थ आहे मॅथ्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिसचीच गरज आहे. म्हणजे काय की 2+2 10 वेळेस लिहायचं का? नाही. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ऑब्झर्व करायचे आहे, त्या प्रश्नांचं आन्सर कसं आलंय हे शिकायचं आहे. वी आर इन लर्निंग फेज. आफ्टर लर्निंग वी आर गोइंग टू अप्लाय. डोंट स्टार्ट अप्लाइंग फर्स्ट लर्न दॅन अप्लाय. क्लिअर आहे का? काही अडचण नाही. मग ही गोष्ट हे झाल्यानंतर लास्ट बेसिक आयडेंटिटीज जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि सारखी सारखी तुमच्या मागे मागे येईल, दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ही आयडेंटिटी खूप जास्त इम्पॉर्टंट, खूप म्हणजे खूप. क्लिअर आहे का? बस आता मी तुम्हाला ना एक झलक देतो का ह्या आयडेंटिटी शिकवल्या असतं किंवा ही आयडेंटिटी यूज कशा करायच्या त्या तुम्हाला मी. मग 3x + 2चा होल स्क्वेअर अशा काही एक्सपान्शन्स तुम्हाला येईल क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये किंवा एक्सपांड करायला. क्लिअर आहे की नाही? मग खूप जण हे चूक करतात, 3xचा होल स्क्वेअर + 2चा होल स्क्वेअर. मग हे चुकीचं, हे आपण करणार का आजपासून? नाही. मग हे आयडेंटिटीज कशा वापरायच्या त्या तुम्हाला मी सांगतो. क्लिअर आहे? दिस फर्स्ट एक्झाम्पल. काही अडचण नाही. मग एची व्हॅल्यू काय आहे? 3x. बीची व्हॅल्यू काय आहे? 2. मग दॅट इज ए प्लस बीचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आधी ज्यावेळेस तुम्ही गोष्टी शिकत असताल त्यावेळेस अशा फॉर्मॅटमध्ये करा. एकदा गोष्टी मोठ्या झाला किंवा आयडेंटिटीज पार्ट झाली तर तुम्ही डायरेक्ट पण अप्लाय करू शकता. आधी आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे हे 3x + 2चा होल स्क्वेअर. बघा एच्या ऐवजी 3x आहे, बीच्या ऐवजी 2 आहे, हा स्क्वेअर तसाच, ही प्लस साईन तशीच. काही अडचण आहे का? नाही. ए म्हणजे 3xचा होल स्क्वेअर. प्लीज मेक शुअर जर मी ब्रॅकेट वापरतोय त्याच्या मागचं काहीतरी करत आहे. क्लिअर आहे की नाही? जर तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं 3xचा स्क्वेअर, व्हॉट इट मीन्स 3 तसाच आहे आणि x वरती काय आहे? स्क्वेअर. सो ट्राय टू यूज ब्रॅकेट वेर एव्हर नेसेसरी. काही अडचण आहे का? नाही. प्लस 2 × 3x × 2. आता खूप जण हे असं लिहितात 2 3x 2 किंवा असं मल्टिप्लायची साईन देतात. सो मी ब्रॅकेट देण्याचं माझं मागचं कारण आहे, खूप जणांचं एक्स आणि हे मल्टिप्लिकेशनची साईन सेम नसते, तर त्यांना कळतच नाही हे मल्टिप्लिकेशन आहे का एक्स आहे. क्लिअर आहे का? मग ह्या ब्रॅकेट द्यायची सवय लावायची आहे. क्लिअर आहे? काही ज्या हॅबिट्स आहेत त्या अडॅप्ट करा माझ्या, काही अडचण नाही. मग 3xचा होल स्क्वेअर, मग 3चा स्क्वेअर 9, एक्सचा स्क्वेअर काही अडचण आहे. मग 2 × 2 = 4 किंवा असं पण 2 × 3 = 6, 6 × 2 = 12, दॅट इज 12x. काही अडचण? 2 × 2 = 4. दिस वॉज द बेसिक एक्सपान्शन ऑफ दिस. तर ह्या छोट्याशा गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. सो ज्यांचं झालं त्यांनी होमवर्कसाठी 7x + 9 हे एक्झाम्पल स्वतःहून करायचं आहे आणि जर झालं तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे येस डन, होमवर्क डन अशी कमेंट लिहायची. काही अडचण आहे का? याचा होल स्क्वेअर करायचा आहे. काही अडचण? सेम काही अजून एक्झाम्पल देतो. 3x + 7चा होल क्यूब हे एक्सपान्शन एकदा करून दाखवायचं आहे आणि 2x - 3चा होल क्यूब हे 3 एक्सपान्शन करून दाखवायचे आणि होमवर्क डन म्हणून कमेंटमध्ये आन्सर द्यायचं. काही क्लिअर आहे का? काही अडचण नाही. ह्या सर आयडेंटिटीज तुम्ही शिकवलं, मग पुढे काय? सगळ्यात महत्त्वाचा फंडा आणि तुम्हालाही माहिती आहे ज्यावेळेस एन्क्वायरी होते त्यावेळेस सगळे काउन्सिलर जे काही आमचे ॲडमिन डिपार्टमेंट असतात तर ते तुमची एक बेसिक मॅथ्सची टेस्ट घेतात ज्यामध्ये बहुतांश मुलं, खूप सारे मुलं चुका करतात. ज्यांनी चुका केल्या नाही त्यांच्यासाठी गुड आणि ज्यांनी चुका केल्या त्यांनी आता व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. खूप बेसिक वेने शिकवतो आहे. आय नो ह्या सर गोष्टी गरजेच्या नाही आत्ताच्या लेवलला, पण मला आमचे स्वप्न, आमच्या इन्स्टिट्यूटचे स्वप्न असतं की प्रत्येक मुलाला मॅक्सिमम मॅथ्समध्ये स्कोर आला पाहिजे. मग त्यासाठी ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत त्या आम्ही फुलफिल करण्याचा प्रयत्न करू. क्लिअर आहे की नाही? यावेळेसचा रिझल्ट पण मॅथ्सचा अतुल ट्युटोरियलचा खूप सुंदर आला आहे. क्लिअर आहे की नाही? म्हणजे 100पैकी 100 पण मुलांनी आणले आहे. 99, 97, 98 असे मार्क्स काढले आहेत. 90च्या वरती तर प्रचंड मुलं आहे. तर त्यामुळे आम्ही मेहनत करू, तुम्हालाही तुमच्या बेसिक्सवर लक्ष द्यायचं आहे. जर आपल्याला आपले वीक एरियाज माहिती आहे, जर आपण त्याच्यावर काम नाही केलं तर आपल्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्लिअर आहे की नाही? साईन रूल काय आहे? साईन रूल बेसिकली ज्यावेळेस पॉझिटिव्ह नंबरशी मल्टिप्लाय होईल तर आन्सर देईल पॉझिटिव्ह.
ज्यावेळेस निगेटिव्ह नंबर एखाद्या निगेटिव्ह नंबरशी मल्टिप्लाय होईल त्यावेळेस आन्सर देईल पॉझिटिव्ह. ज्यावेळेस प्लस मायनस मल्टिप्लाय होईल त्यावेळेस आन्सर देईल मायनस. ज्यावेळेस मायनस प्लस ज्यावेळेस मल्टिप्लाय होईल त्यावेळेस देईल मायनस. मग याच्यावरनं कन्क्लुजन काय काढणार? इफ देअर इज सेम साईन अँड पॉझिटिव्ह, ज्यावेळेस अपोजिट साईन असतील त्यावेळेस आन्सर काय येईल? निगेटिव्ह. सेम साईन प्रोडक्ट पॉझिटिव्ह, अपोजिट साईन प्रोडक्ट निगेटिव्ह. काही अडचण आहे का? सेम कन्व्हेन्शन डिव्हिजनमध्ये पण वापरायचं. काही अडचण आहे का? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये साईन कन्व्हेन्शन सेम वापरायचं. एक बेसिक एक्झाम्पल आहे. 7 7 जा 49 प्लस प्लस सेम साईन आहे म्हणून पॉझिटिव्ह. 7 7 जा 49 मायनस मायनस सेम साईन आहे म्हणून पॉझिटिव्ह आन्सर येईल. 7 7 जा पण 49 पण हे मायनस आहे हे प्लस आहे साईन अपोजिट आहे म्हणून इथे काय येणार? मायनस. 7 7 जा परत 49 इथे प्लस इथे मायनस साईन काय येणार? मायनस. काही अडचण आहे का राजा? काही अडचण आहे का? लोड घ्यायचा बिलकुल नाही. ज्या गोष्टी आपण मल्टिप्लिकेशनसाठी शिकल्या त्याच गोष्टी डिव्हिजनसाठी पण आहेत. त्यानंतर आपण ॲडिशनसाठी शिकणार आहोत किंवा जरासा वेगळ्या वेळेने. क्लिअर आहे? मग मला सांगा तुम्हाला ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ह्या तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस असं काही तुमच्याकडे गोष्टी येतील ज्यावेळेस 7 + 2 एक नंबर मोठा असेल एक नंबर छोटा असेल दोन्ही नंबर सेम असेल तर काय अडचण नाही आहे. सबट्रॅक्शनमध्ये आन्सर 0 होऊन जाईल. ॲडिशनमध्ये दे विल गेट ॲडेड. बट ज्यावेळेस एक नंबर लहान एक नंबर मोठा असेल तर काय मोठ्या नंबरची ताकद असते त्याच्यात. कोणती? मोठ्या नंबरची ताकद. म्हणजे इथे पॉझिटिव्ह आहे इथे पॉझिटिव्ह आहे मग 7 + 2 दॅट इज 9. इथे प्लस आहे मोठ्या नंबरला कोणती साईन आहे? प्लस आहे म्हणून इथे बी प्लस दिलं. 7 - 2 दॅट इज 5. इथे प्लस इथे मायनस. ज्यावेळेस अपोजिट साईन असेल यू हॅव टू सबट्रॅक्ट. ज्यावेळेस सेम साईन असेल यू हॅव टू ॲड. काय? सेम साईन ॲडिशन, अपोजिट साईन सबट्रॅक्शन. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल हा. सेम साईन असेल तर ॲडिशन, अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन. मग इथे फायनली साईन काय द्यायची? मोठ्या नंबरची. सेम साईन म्हणून ॲड केलं मोठ्या नंबरला साईन प्लस आहे म्हणून इथे पॉझिटिव्ह लिहिलं. अपोजिट साईन हे प्लस आहे हे मायनस आहे मग अपोजिट साईन आहे तर सबट्रॅक्शन होणार. मोठ्या नंबरला साईन काय आहे? प्लस म्हणून इथे +5 लिहिलं. इथे पण मायनस इथे पण मायनस साईन सेम म्हणून काय होणार? ॲडिशन दॅट इज 7 + 2 दॅट इज 9. पण मोठ्या नंबरला साईन आहे मायनस म्हणून इथे देणार आपण मायनस. मायनस आहे इथे प्लस आहे साईन्स आर अपोजिट देअरफॉर सबट्रॅक्शन 7 मधून 2 गेले दॅट इज 5. मायनस साईन मोठ्या नंबरला आहे म्हणून इथे आहे मायनस. तर हे बेसिक साईन कन्व्हेन्शन्स होते हे तुम्हाला येणं अति गरजेचं आहे. तर लेक्चर सुरू झाल्यापासून आपण बेसिक आयडेंटिटीज शिकलो. काही आयडेंटिटीजला मी बेबी आयडेंटिटीज म्हणलो जे तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर आपण साईन कन्व्हेन्शन शिकलो त्याही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. मग सर अजून एक लास्टचा टॉपिक आजचा लेक्चरचा त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये बाकीचे काही टॉपिक्स घेणार दॅट इज एरिया ऑफ 2 डायमेन्शनल फिगर. मी कारण की अजूनही बघतो मेन्सुरेशन ज्यावेळेस किंवा सरफेस एरिया व्हॉल्यूम ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस तुम्हाला एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रॅपेझियम, एरिया ऑफ पॅरलॉग्राम ह्या गोष्टी माहीत नसतात. तर मला ज्या गरजेच्या वाटत आहे तुमच्यासाठी की हे 8वी 9वी 10वीमध्ये तुम्हाला यायला पाहिजे ह्या सिरीजमध्ये आपण गोष्टी क्लिअर आउट करणार आहे. क्लिअर आहे का? चल मग आता हा शेप कोणता आहे? शेप कोणता आहे हे ओळखण्याचं किंवा ह्या गोष्टी आता सांगण्याचं काम मला तरी नाही वाटत तुम्हाला सांगायला पाहिजे. क्लिअर आहे की नाही? आता ABCD इज स्क्वेअर. मग एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे दॅट इज साईड स्क्वेअर. हा आहे ना? मग तोच फॉर्म्युला होईल. याची साईडची लेंथ आहे L म्हणून तो फॉर्म्युला काय होईल? L². एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय राजा? मग रेक्टँगल तुम्हाला माहिती आहे अपोजिट साईड्स आर इक्वल. मग ही लेंथ आहे ही ब्रेड्थ आहे कोणी म्हणता याला विड्थ. तर लेंथ इंटू ब्रेड्थ किंवा लेंथ इंटू विड्थ. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? नाही. ह्या छोट्याशा एरिया ऑफ स्क्वेअर आणि एरिया ऑफ रेक्टँगलचा आपण फॉर्म्युला शिकलो. ह्याच फॉर्म्युल्याने ह्याच गोष्टीने तुम्हाला 3 डायमेन्शनलचे फिगर्सचे फॉर्म्युले डिराईव्ह करून दाखवतो मी क्लासमध्ये. माझं क्लिअर फंडामेंटल्स असतं की बाबा जर तुम्हाला काही बेसिक किंवा इनिशिएशनवाल्या ज्या काही गोष्टी आहे इनिशियल गोष्टी ज्या आहेत त्या जर माहीत असेल पुढच्या गोष्टी लॉजिकली डिराईव्ह करता येतात. त्यामुळे हे बेसिक फंडामेंटल्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला सिम्पल आहे खूप अवघड नाही आहे दॅट इज πr². मग पायची व्हॅल्यू पण लक्षात ठेवा 3.14 और 22/7. काही अडचण आहे का? महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टप्पा दॅट इज ट्रायंगलचा फॉर्म्युला. मी काय सांगतोय त्यावर लक्ष द्या. बेस आणि हाईट घेताना खूप काळजीपूर्वक घ्या. कोणताही बेस किंवा कोणतीही हाईट घ्यायची नाही. माझा फॉर्म्युले सांगण्याची मेथड जराशी वेगळी असू शकते. नीट कान देऊन ऐकायचं आहे. जे 10वीची मुलं आहेत त्यांना माहिती आहे मी काय एवढ्या ताकदीने तुम्हाला सांगत आहे कारण की सिमिलॅरिटीमध्ये आपण बघितलं की किती गरजेचं आहे कॉन्सेप्ट. तर मी जर BC हा बेस कन्सिडर केला मग हाईट शुड बी फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स ओनली. जर तुम्हाला B पासून हाईट दिली तुम्ही बेस BC घेतला तर आन्सर चुकीचं येईल. बेस मी BC घेतला ह्या बेसच्या अपोजिट जो काही व्हर्टेक्स आहे तिथून मला हाईट त्या बेसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे तीच हाईट कन्सिडर करायची असते. मग याचा फॉर्म्युला असतो हाफ
बेस इंटू हाईट. काही अडचण आहे का कोणाला? मग या केसमध्ये आपली हाईट येईल हाफ बी सी इंटू ए डी. काही अडचण आहे का? नाही. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला झाला, एरिया ऑफ सर्कलचा झाला, एरिया ऑफ स्क्वेअरचा झाला, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला झाला. हे लास्टचे दोन फिगर्स. तर हे पॅरलोग्राम, हे ट्रॅपेझियम. काही अडचण आहे का? मग सपोज मी या पॅरलोग्राम नाव दिलं ए बी सी आणि डी. हा आहे ना. आता याच्या दोन्ही साईड पॅरलल आहे. याच्या काय आहे? दोन्ही साईड पॅरलल. मी जर बेस कन्सिडर केला डी सी, मग तुम्हाला माहिती आहे हाईट त्याच्या अपोजिट व्हर्टायसेस दॅट इज ए आणि बी वरून त्या बेसवर ड्रॉप करायचा. जर मी बी वरून ड्रॉप केली ही हाईट, नाव दिलं क्यू, तर ही बी क्यू. सर बी वरनच का केलं, ए वरनं का नाही? मग ए वरनं मला जर हाईट ड्रॉप करायची आहे, मी अशी नाही करू शकत. क्लिअर आहे की नाही? कारण की हाईट नेहमी बेसला परपेंडिक्युलर असेल. मग सर अशा केसमध्ये काय करायचं? अशा केसमध्ये यू विल सी की बाबा असा बेस एक्सटेंडेड असतो आणि त्यावर ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली जाते. त्या केसमध्ये ए आर आणि बी क्यू हे इक्वल असतील, कारण की त्या दोन्हीच्या दोन्ही लाईन्स काय आहे? पॅरलल आहे. ही पॅरलोग्रामची प्रॉपर्टीज आहे की अपोजिट साईड्स आर पॅरलल. आणि पॅरलल लाईन्सच्या मधला तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स काय असतो? सेम. काही अडचण आहे का? मग सोपं. एरिया ऑफ parallelogram is equals to base into height. मग या केसमध्ये बेस येईल डी सी, हाईट तुम्ही बी क्यू घ्या किंवा ए आर घ्या, या दोघांपैकी एक व्हॅल्यू दिलेली असेल तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर टाकायचं आहे. बस. सेम इन दिस ॲज यू ऑल नो दिस इज ट्रॅपॅझियम ए बी सी डी. सेम. बेस मी जर डी सी कन्सिडर केला, मग ए वरून परपेंडिक्युलर टाका किंवा बी वरून टाका, दोघांच्या परपेंडिक्युलरचा डिस्टन्स काय असेल? सेम. देअरफोर एरियाचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड्स, म्हणजे कोणते दोन पॅरलल साईड? ए बी आणि डी सीचं सम इंटू हाईट. काही अडचण आहे का? मग हा बेसिक एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे. आपण ह्या पूर्ण लेक्चरमध्ये आयडेंटिटीज असो, साइन कन्व्हेन्शन असो, बेसिक 2 डायमेन्शनल फिगर्स एरिया, हे सर्व गोष्टी शिकलो. तर असंच पुढच्या लेक्चरमध्ये लॉ ऑफ इंडायसेस, लॉच्या काही प्रॉपर्टीज आणि बरेच काही गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या 8, 9, 10च्या जर्नीमध्ये लागणार आहे, त्या सर्व गोष्टी शिकणार आहोत. टिल दॅन कीप लर्निंग. बाय.